दादा, वैष्णवीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेले आहेत. तर त्याची एक माहिती आलेली आहे की तिच्या बॉडीवर टोटल 25 वन होते मारहाणीचे आणि जे 15 वन आहेत ते मृत्यूच्या 24 तासाच्या आतले आहेत. म्हणजे तिचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्या अगोदर तिला मारहाण झाली होती. नेमकं तुमचं म्हणणं काय याच्यावर? बघा, आता त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की 29 त्याच्या जखमा आहेत. त्यातल्या 15 जखमा ताज्या आहेत, 24 तासाच्या आतल्या आहेत. याचा अर्थ ज्या दिवशी तिला मारहाण करण्यात आली त्या दिवशी तिचा मृत्यूच झाला आणि ही आत्महत्या नसून हत्याच आहे आणि यांनी संगनमताने मिळूनच ही कट रचून हत्या केलेली असा माझा ठाम माझं म्हणणंच आहे की तिला मारण्यातच आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर ते 15 वळ 24 तासाच्या आतले आहेत आणि बाकीचे जे काही वळ जुने आहेत म्हणतात, तर याचा अर्थ असा होतो की यापूर्वी तिला सतत मारहाण, तिचा छळ होतच होता. हे त्याच्यावरून सिद्ध होतं. याआधी देखील पोलिसांनी तो पाईप देखील हस्तगत केला आहे ज्यांनी वैष्णवीला मारहाण झाली होती. आता तुम्ही थेट तुमचा आरोप आहे की वैष्णवीची आत्महत्या नसून तिला मारलं गेलेलं आहे. हो, तिला मारलंच गेलेलं आहे. तिला पाईपाने रॉडनी हाणमार करून तिचा छळ करून हत्याच केलेली आहे. माझं म्हणणंच आहे की ती आत्महत्या नसून तिचा खूनच केलेला आहे. तुमची मागणी काय? आता पोलीस तपास करतात आहे, पण तुमचं काय म्हणणं आहे यामध्ये? तुमची काय मागणी असणार आहे? नाही, माझी मागणी आहे की SITला हे वर्ग करावं, माझी अशी मागणी. हा जो निलेश चव्हाण बाहेर फिरतोय, हा कशासाठी मोकाट फिरतोय किंवा त्याची का आजपर्यंत त्याची माहिती मिळत नाही आहे, का ह्याला मोकाट सोडलेलं आहे, हे एक माझं मागणं आहे की हे त्याला त्वरित अटक करावी, एवढं असं मला वाटतं. आपल्याला कोणत्या वकिलाची मागणी आपण पूर्तता करताय सारखी? माझ्या कुटुंबाने मी राजेश कावडिया ह्या सरकारी वकिलांची मागणी केलेली आहे. मी जेवढे राजकीय नेते आले या सगळ्यांना तशी विनंती केलेली आहे, पण त्याचं काय अजून माझ्याशी त्यांची काय पूर्तता किंवा कुठल्या गोष्टीचा व्यवहार काय झालेला नाही आहे आणि त्याची मला कल्पना नाही. फक्त मी त्यांच्याशी एक त्यांच्या ह्याच्यात बोललेलो आहे की मला सरकारी वकील म्हणून राजेश कावडे यांची नियुक्ती करायची. आणि हो, हे जे काही चाललेलं आहे, हे जे काही कलम लावलेले आहेत, याच्यात आणखी काय कलम वाढवायच्यात किंवा काय करायचे किंवा आता जे काही परिस्थिती चाललेली आहे ह्याची मला कुठलीही पुसटशी कल्पना हे प्रशासन देत नाही आहे आणि मला काय या गोष्टीची माहिती पण नाही आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की या जे काही चाललेलं आहे याची आम्हाला माहिती मिळावी, असं माझी मागणी आहे. बाळालाही आपल्या घरी आज आठवडा पूर्ण होतोय. पावसाअभावी बाळाची प्रकृती कशी आहे? बाळाबद्दल काय सांगा? नाही, या वातावरणामुळं थोडंसं त्याचं तो जरा थोडा ताप वगैरे होता त्याला, पण त्याला दवाखान्यात आणल्यानंतर आज जरा व्यवस्थित आहे आता ह्या. काय म्हणणं होतं डॉक्टरचं? नाही, हे वातावरणाच्या दूषित वातावरणामुळं त्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळं त्याला काल नेला होता.